उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमत भक्त सवे प्रिया. की जो दक्ष आहे, उदासीन आहे आणि सर्व त्याग केलेला आहे की तो माझा आवडता भक्त आहे. कोण आम्ही त्याला आवडू सांगताच नाही, कारण की आमच्यामध्ये अजून काहीच नाही, बरंच काही कमी आहे. अनपेक्ष अपेक्षा नाही. या श्लोकामध्ये भगवंताने दक्षता आणि उदासीनता या दोन गोष्टी बरोबर ठेवायला पाहिजे. उदासीन म्हणजे आज भाकर नाही मिळाली घरी, उदासीन काय. आज पैसा नाही मिळाला वापरायला, उदासीन काय. एखाद्याने अपमान केला, चेहरा पडला, उदासीन काय. त्याला उदासीन नाही म्हणायचं. उदासीन ही एक वेगळ्याच प्रकारची अवस्था आहे. काय दक्षता आणि उदासीनता या दोन गोष्टी भगवंताने बरोबर ठेवायला सांगितल्या. पण चिंतन जर आपण करायला ठरवलं तर जो दक्ष आहे तो उदासीन नसणार, आणि जो उदास आहे तो उदास आहे तो दक्ष कसा असेल. जो दक्ष आहे तो उदासीन नसणार, आणि जो उदासीन आहे तो दक्ष कसा राहील. मग इथं काय झालं, इथं विरोध अलंकार तयार झाला. संस्कृत भाषेमध्ये विरोध अलंकाराचे भरपूर श्लोक आहे, पण त्याचा अर्थ कळण्याकरता बुद्धी तेजदार असावी लागते. बुद्धी असेल तर ते कळेल, नाही तर कळणार नाही.